दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दक्षिण मांगे पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय या ठिकाणी 6 वर्षाच्या मुलाचा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्हा हा गुन्हा राष्ट्रीय क्रमांक 271/26 भारतीय न्याय संहिता कलम 101(3)(1) अन्वये हा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी की सदर गुन्ह्यातील महिला आरोपी जी आहे बसरीन मेहबूब शेख ही राहणार पोस्ट जिल्हा बीड या ठिकाणची असून तिला 3 मुलं आहेत आणि ते 3 मुलांपैकी ती तिच्या नवऱ्यासोबत त्या ठिकाणी राहत असताना गावी तिचं तेथील एका इसमासोबत त्यांचे प्रेमसंबंध आले। त्यावरून तिच्या नवऱ्याने तिला घरातून ती पाठवून दिली। ती माहेरी गेली। माहेरी गेल्यानंतर तिने ती आपली 2 मुलं तिच्या माहेरी ठेवून ती छोटा मुलगा जो आहे तिचा आवेश जो 6 वर्षाचा मुलगा त्याला घेऊन ती पुन्हा आपला हा प्रियकर जो आहे प्रियकर पुन्हा इथे राहत होता त्याच्यासोबत ती पुण्याला आली आणि मागील 4 महिन्यापासून सदर महिला ही कुरुळी दक्षिण मांगे पोलीस ठाण्यातील कुरुळी या गावा ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होते। ह्या ठिकाणी दोघे राहत असताना ह्या दोघांच्या मध्ये प्रेमामध्ये हा 6 वर्षाचा जो मुलगा आहे तो त्यांना अडथळा असल्यामुळे त्यांच्यात वादविवाद होऊ लागल्यामुळे ह्या दोघांनी संगनमताने त्याला मारायचे ठरवले आणि दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी सदर मुलाला त्यांनी पाण्याच्या बादलीमध्ये बोडून त्याचा खून केला आणि त्यानंतर सदर महिलेने त्या मुलाला घेऊन मृतदेह घेऊन ती आपल्या गावी गेली आणि गावी सांगितलं की सदरचा मुलगा ह्याला झटक्यामुळे झाला। परंतु मुलाला चा मृतदेह पाहता मुलाच्या वडिलांचे चुलते वगैरे नातेवाईक आहेत त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यास सांगितलं। पोस्टमॉर्टममध्ये सदर मुलाचा संशयास्पद मृत्यू आढळल्याने सदरचे फिर्यादी जे आहेत इसाक मोहम्मद शेख हे सदर महिलेला घेऊन दक्षिण मांगे पोलीस स्टेशनला इथे आले। इथे आल्यानंतर आम्ही सदर त्या महिलेकडे सखोल चौकशी केली असता सखोल चौकशीमध्ये ती महिलांनी हे सदर गुन्ह्याची कबुली दिली। तिने आणि तिचा प्रियकर दोघांनी मिळून सदर मुलगा त्यांच्या प्रेमात अडथळे असल्याने दोघांनी मिळून 4 तारखेला संध्याकाळी संगनमत करून त्याचा खून केल्याची तिने कबुली दिली। याच्यामध्ये त्या महिलेचं जे नाव आहे ते बसरीन मेहबूब शेख वय 27 वर्ष राहणार पोस्ट परळी अशा आहे आणि तिला आपण 8 एप्रिल रोजी तिला अटक केलेली आहे तिला आणि तिला सध्या पोलीस कस्टडीमध्ये आणि तिचा प्रियकर जो आहे तो पाहिजे आरोपी आहे त्याचा आपला कसून शोध चालू आहे। त्याला लवकरात लवकर अटक करत आहोत। नाव आम्ही सध्या गोपनीय ठेवलं आम्ही तपास चालू त्यामध्ये ओला त्याची गाडी जो ओलावर चालवत होतो आणि त्यामुळे यांनी रात्री त्याचा खून केल्यानंतर मग त्या मुलाला कसं गावी न्यायचं तर त्यांनी प्लॅन करून मग त्याला आपल्या गाडीत त्याच्या गाडीत 2 जण ओलाच्या त्याची जी गाडी जी आहे इर्टिगा त्या गाडीमध्ये घेऊन हे 2 जण गावी गेले होते आणि मग महिलेने तो मृतदेह घरात घेऊन गेली आणि हा तिथून पसार झालेला आहे।